अखेर उबाठ्याच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये गटस्थापनेला मंजुरी. 6 खासदारांचा गट लवकरच शिवसेनेमध्ये विलीन होणार. उबाठ्याच्या 3 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट. फुटलेल्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची विनंती. संजय राऊत यांनी संभाव्य फुटीर खासदारांना ठणकावलं. पक्ष सोडून गेल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. राऊतांनी सुनावलं. कायदेशीर लढाईसाठी तयार राहण्याचा सुद्धा इशारा. पवनराजे हत्येचा निकाल बाजूने लागावा म्हणून सोबत येण्याचा ओमराजेंवर दबाव. पत्रकार परिषदेमधून संजय राऊत यांचा गंभीर आरोप. एक खासदारानं आई भवानी, एकानं साईबाबांची शपथ घेतली. शपथेवर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं. संजय राऊत यांनी केली त्या शपथवीरांची पोलखोल. आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही. व्यभिचार इथं सुरू आहे आणि इथेच झिरपतोय. अरविंद सावंत यांचा पत्रकार परिषदेमधून हल्लाबोल. ओमराजे निंबाळकर काल रात्री विशेष विमानानं पुण्याहून दिल्लीत. पहाटे 5:30 वाजता निंबाळकरांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. सही करून ओमराजे पुण्यात परतल्याची माहिती. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची ठाकरेंना साथ. पत्रकार परिषदेमध्ये राजाभाऊ वाजेंचे डोळे पाणावले. संजय राऊत यांच्याकडून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचं कौतुक. खासदारांना रोखण्यासाठी उबाठ्याची खेळी. उद्या दिल्लीत उबाठ्याच्या खासदारांची संसदीय पक्ष कार्यालयात बैठक. सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अलर्ट मोडवर. शरद पवार येत्या 2 ते 3 दिवसात बोलावणार बैठक. सूत्रांची माहिती. बंडखोर 2.0 टीम से कैप्टन संजय देशमुख होते. अंदर क्या है बाहर क्या है पब्लिक सब जानती है. फुटीर खासदारांवर सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल.